नमस्कार, मी सचिन संजयराव मस्के, राहणार कोल्हापूर विक्रमनगर. तर आमचं जरा घर बांधकाम चालू आहे. इकडे घर बांधकाम चालू आहे. इकडे त्या साईडला असं बांधकाम हे सगळं आता हे पाडून बघा, ही सगळी जमीन आता ही पाडून या ठिकाणी हे इकडले बी आता पाडणार आहे. हे बी साईडचं त्या पलीकडल्या बंगल्याबरोबर ते बांधकाम येणार आहे. आणि या ठिकाणी बोरचा ह्या आता इमारत बांधकाम करताना आता पाणी आम्हाला इमारतीला लागणार आहे. तर इमारत बांधताना इमारतीला पाणी पाहिजे हा उद्देश. शिवाय घर बांधल्यानंतर सुद्धा आपल्याला पुढं त्या पाण्याचा उपयोग येणार म्हणून त्याने मला फोन केला. मी इथं पाणी बघायला आलो, इथं सगळं जमीन बघितली, या ठिकाणी पॉईंट केला आणि बोर चालू असताना मी त्यांच्याबरोबर अपडेट राहिलो आहे. म्हणजे माझी नेहमीचीच पद्धत आहे ती की बोर चालू असताना पार्टीचा, माझा आणि बोरवाल्याचा तिघांचा संवाद असतो. बाबा बोर मारताना काय जमिनीत लागलं, पुन्हा खत किती फुटाला कुठली जमीन लागली, परत किती फुटाला कुठली जमीन लागली, पाणी किती फुटाला लागलं, परत खाली गेल्यावर वाढलं का, ह्याचा सुद्धा त्यामध्ये आपल्याला म्हणजे आमचा अनुभव त्यामध्ये घालावा लागतो. आता त्याच्यामध्ये काय झालं, इथं 15 फुटालाच पहिलं पाणी लागले. आता पाऊस पडला ह्या वर्षी जरा जादा, जर 2024 तर आपलं हे कसं झालं, ह्या वर्षी जरा पाऊसच जास्त पडला आहे. त्यामुळं वरचा पाण्याचा जो थर आहे तो पाणी मार्च एप्रिल मेला कमी येणार आहे. त्यामुळं मग त्यातच पाण्यात बंद चुकून केलं. हिने म्हणलं की यांना पाणी लागले, बंद करा म्हणून बोरवाला म्हटला आणि हिने ऐकलं आणि बोर बंद केली. तर ती वरचा पडदा परत ड्राय होणार आणि परत रिबोर कर किंवा दुसरी बोर मार अशी पाळी यांच्यावर आली असती. मग मी काय म्हटलं, ह्या वरच्या पाण्यावर काही विश्वास ठेवू नका. त्यांना फोनवरच सांगितलं की वरचं पाणी आहे पावसाचं आहे, त्याच्यावर काय फार विश्वास ठेवण्यासारखं नाही आहे. आणि ते पाणी मार्च एप्रिल मे ह्या 3 महिन्यात उन्हाळ्यात ड्राय होणार, तेव्हा पुन्हा पाणी कमी आलं की प्रॉब्लेम येणार. तर असं करा की खालचा आणि पाण्याचा पडदा घेतल्याशिवाय तुम्ही काय बोर बंद करू नका. त्याप्रमाणे तिने ऐकलं, त्याप्रमाणे खाली मारलं. 210 ते 240च्या दरम्यान परत पाण्यात वाढ झाली. बरोबर. पहिल्या 120ला त्यानंतर 210ला वाढ आली, 210ला परत वाढ झाली. तर त्याप्रमाणे घेतलं. त्यानंतर 270 बोर मारली. आता काय झालं, हे वरचं पाणी तो मार्च एप्रिलला ड्राय होणार आहे. त्यामुळं 120 आणि 210 ह्याच्यामध्ये काय पडद्यात पाणी लागले, ते पडदाच आता काम करत राहणार. वरचा पडदा हा ड्राय होणार उन्हाळ्यामध्ये. त्यामुळं आमचा अभ्यास, आमचा अनुभव हा शेअर करावा लागतो. त्यावेळा पाणी दाखवून गेलं, घरला गेला, पुन्हा यांच्याशी संपर्क तुटला, पावसाचं पाणी लागले कसं लागलं या पार्ट्यांना काय माहीत नसते. आणि वरच बंद करा एखादा बोरवाला म्हटला की ते बंद करतात. का तर पाणी लागल्यानंतर खाली माराय बघत नाहीत बोरवाली. का तर त्यावेळा डिझेल 2-3 पट जादा खाते बोरवाल्याचं. ते बोरवाले पाणी 1.5-2 इंची लागलं बारक्या गाडीला की ही बंद करा, नशिबान लागलं बंद करा, नाही लागलेलं पाणी जाईल असं सांगतात. आणि म्हणजे ह्यांना भ्या घालून ते बंद करतात. का तर त्यांचं 2 ते 3 पट डिझेल खातं. आणि हे डिझेल जर त्यांनी वाचवण्यासाठी ते बंद करायच्या नादाला लागतात. पण हे पावसाचं पाणी आहे, वरच्या थरातलं आहे म्हटल्यावर हे ड्राय होणार आणि खालचा पडदा घ्यायला पाहिजे. म्हणून त्यामुळं बोरवाला म्हणालताच साहेब बंद करूया काय, मला फोनवरून बोलला होता. पण मी नाही म्हटलं, हे पाणी टिकणार नाही, याच्या खालचा पडदा घ्यावाच लागेल. त्याप्रमाणे बोरवाल्याचा, माझा आणि तुमचा संवाद आमचा चालू होता. त्यानंतर आमच्या किती फुटाला बंद करूया यांनी विचारलं, त्याप्रमाणे आम्ही बंद केला. तर ह्याच्या खाली आणि सुद्धा पाणी होतं, पण एवढं आम्हाला बास होतं आहे. आता पाणी तसं 2 इंच लागलं आहे, पण 1 इंच पाणी गृहीत धरायचं. कारण 1 इंची पाणी आहे ते पावसाचं पाणी आहे. त्यामुळं हे आता जरी 2 इंच लागलं असलं तर ते 1 इंचच लागलं आहे. अशा पद्धतीनं ते मार्च एप्रिलला काम करावं लागलं. झालं. आता त्यानंतर त्याने बोरचं फ्लसिंग करून घेण्याचं काम असेल, केशिंग किती घातलंय, काय घातलंय, किती घालायला पाहिजे, ह्याचं सुद्धा चर्चा माझी त्या ह्याच्याशी चालू होती, पुन्हा जे बोरवाल्याशी. तर ते चर्चेतून सुद्धा आम्हाला समन्वय साधावा लागतो. केसिंग कमी घालून बी चालत नाही, जादा घालून सुद्धा कमी चालत नाही. जादा घातलं तर यांचं बिल विनाकारण काढून घेतलं आणि कमी घातलं तर खोल्याप जमीन झाली तर मोटर अडकते. म्हणजे अशा गोष्टी असतात. त्यामुळं काय मध्य साधायचा त्याला हा आमचा विचार चालू असतो. तिकडं जरी फोन लावला आम्हाला तरी मला बोरवाला माहिती देत असतो. त्या माहितीच्या आधारे आमचा अभ्यास आणि आमचा अनुभव त्यामध्ये काम करत असतो. आणि त्याप्रमाणे त्या बोरवाल्याला केशिंग एवढं घाल, आउटर केशिंग किती घालणार आहे, इनर केशिंग किती घालणार आहे, पाण्याचा पडदा कितीला लागला, कितीला बंद करूया, ह्या चर्चा आणि संवाद
हा ह्यातला महत्त्वाचा असतो तो आमच्या तिघांचा झालेला आहे, त्यामुळे आता ह्याला काही प्रॉब्लेम होणार नाही. ठीक आहे. ठीक आहे. सर्व बोलणी जे बोलले